भावांनो आम्ही चाले आता कुठे चाले रोहन भोगावला चाल्या 4 व्हीलर मध्ये बबलू भाऊची गाडी आहे का. आता आम्ही चाल्या भोगाव मध्ये मस्तपैकी एन्जॉय करायचा. पाऊस पाण्याचे दिवस आहेत म्हणून 4 व्हीलर मध्ये चाले आम्ही. तर भावांनो बघू शकता आता या गाडीच्या आपल्याला मागे जावं गाडीच्या मागे जायचंय म्हणून. त्याच्यावर असं हे भावांनो बघू शकता आपल्या इकडलं वातावरण एक नंबर आहे. आपला आडगाव तंडा आहे. बबलू भाऊ कुतायलाय गाडीसाठी. गाडी बघू शकता भावांनो पुढे एक आपली गाडी चालू आहे. पाऊस येतोय आता का बघू शकता काचावर बघू शकता. आता इकडला काच ओपन आहे. काच आपण बंद करणार आहोत. आपला भाऊ आपला भाऊ म्हणजे दवाखान्यात गेलेला आहे. आगड भाऊला काय झाले रे. बेंड झाला डॅमेज. बबलू भाऊ म्हणतोय डॅमेज झालाय आपला आगड. एक साईड डॅमेज झालाय. एक साईड डॅमेज झालाय. आता आपली काही पुढची गाडी आपल्याला जाऊ दे नाही गेली पुढं. फोन लावर तर आता आपण आलोय फोटोशूटला. आता आपले भाऊ फोटोशूट करून जाणार आहे ते बघू शकता. भाऊ आपले फोटो काढणार आहे ते. रोहन भाऊ तिथे थांबलाय. बसले चला पैसे मोपायले ते गाणं म्हणजे रोहन भाऊचा मित्र. रोहन भाऊ तो मित्र आहे. आवरा गाडी आवरा. भाऊचा मित्र आहे मध्ये गाडीमध्ये बघू शकता. गाडीत भाऊचा मित्र बसलेला आहे. इथं आपण आता फोटो काढणार आहोत तेव्हा का. तो काळबीट बघू शकता भावांनो. काळबीट बघू शकता भावांनो. काळबीट अरे बबल्या तर आपण येऊन ही हरण बघितलं आहे की. काळबीट आहे की हरण ब्लॉक मध्ये फोटो काढणार आहे श्रावण भाऊ आपला. भावांनो आता आपण आलतो फिरायला इथं याच्यामध्ये भोगावच्या नदीमध्ये बघू शकता भावांनो. एक नंबर आम्ही फोटोशूटला आलेलो आहे. फोटोशूट झालेले आहेत आपला. आता आपण रिटर्न जाणार आहोत आपल्या गावाकडे. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब नक्कीच करा. बाय बाय.